मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम दमानी यांनी दिलाय। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। अंजली दमानिया संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। LOI खोटा, सेल डीड खोटं, LOI आणण्याची प्रक्रिया खोटी आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता। कलेक्टर याच्यात सहभागी होते। आता मी थेट आरोप करतेय, कलेक्टर याच्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही। म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पार्थच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। दमानी यांना अशी मागणीच का करावी लागली हा प्रश्न आहे असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। यामागचे खरे सूत्रधार कोण हे कळायला हवं असं देखील त्यांनी म्हटलंय। दमानी यांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी, शशिकांत शिंदेंची यावर ही प्रतिक्रिया आहे। आता अंजली दमानी यांनी अमित शहाकडे मागितल्यानंतर अमित शहा काय करतायत ते आता बघावं लागेल। पण मागणी कितपत योग्य आहे अंजली दमानी यांची? नाही, आता त्यांनी मागणी केलेली आहे, ती मागणीच का आली हा माझा पहिला प्रश्न आहे। म्हणजे अंजली दमानी यांनी नंतर मागणी केली, पण अगोदरच ती टीव्हीवर आपोआप कशी आली, ती कोणी दिली का याचाच पहिला शोध लावला पाहिजे। आणि ह्याचा शोध लागल्यानंतर खरे याच्यात मागचे सूत्रधार कोण हे कळल्यानंतर त्यात जर दोषी असेल तर नियमानुसार जे कारवाई करायला पाहिजे त्याप्रमाणे अंजली दमानी मागणी केली तर अमित शहानी करावी अशी त्यांची अपेक्षा, तर त्यांनी जाऊन बोलावं। साताऱ्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असल्यानं शंभूराज देसाईंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। साताऱ्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या मतदानासाठी कुणाला करावं याविषयी वरिष्ठांशी चर्चा करणार असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। आम्ही आता ठरवले, म्हणजे विशेषतः संपर्क प्रमुखांनी मी आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी, की आम्ही आता 2 दिवसात नेमकं नगरात आमचे नगरसेवक उभे आहेत। आम्हाला नगरसेवकाला लोक मतदान करणार आहेत, पण आम्हाला मतदान करणाऱ्या लोकांनी नगराध्यक्ष पदाचं मतदान कुणाला करावं याच्यासाठीचा निर्णय 2 दिवसात पक्षस्तरावरती वरिष्ठांची चर्चा करून आम्ही घेऊ। नागपुरात महाविकास आघाडी तुटल्याचं काँग्रेस आणि पवार गटावर खापर फोडण्यात आलंय। काँग्रेसमुळे 5 ठिकाणी नगराध्यक्ष स्वबळावर लढवले असं उत्तम कापसे यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसेंची काँग्रेसवर टीका आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला दाखवून देणार असं उत्तम कापसे यांनी म्हटलंय। काँग्रेसनं साथ का नाही दिली तुम्हाला? काँग्रेस सोबत का? कारण की एकत्र आहे महाविकास आघाडी। काँग्रेसमध्ये त्यांना आता ते मुरब्बे लोक आहे, त्यांना वाटते का आमच्याशिवाय कोणीच नाही, पण त्याचा पडसाद मी दाखवणार आहे की ह्या नगर परिषदमध्ये कसे होते म्हणून। काँग्रेसच्या लोकांशी चर्चा केली तुम्ही? काँग्रेसच्या लोकांशी भरपूर चर्चा केली, पण कोणीही कोणत्या जागेवर दोघांचं तालमेल जमलं नाही, राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं। त्याचा पडसाद तुम्ही वाडीमध्ये बघा। जे झाडे आता नगराध्यक्षासाठी उभे आहे ते राष्ट्रवादीचे तिथले नगराध्यक्ष होते, आता त्यांना एबी फॉर्म काँग्रेसचा लावला। खापर काँग्रेसवर फुटतोय, महाविकास आघाडी तुटली नागपूर जिल्ह्यात। दोघाहीवर त्यांनी ते स्वतः समजून आले का करून आले? कोण? रमेशचंद्रजी बंगन केदार साहेब। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। इंदापुरातील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक झालेत। आमच्या नादी लागू नका, आम्ही कष्टानं कमवत आहोत असं शहांचं म्हणणं आहे। माझं उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील असं भरत शहांनी म्हटलंय। आम्ही 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाहीये असं देखील त्यांचा दावा आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहांची विरोधकांवर टीका आहे। व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं, गणकचऱ्यामधनं माझं उत्पन्न वाढलं। अरे माझं उत्पन्न मोजायला गेला तर तुम्हाला तुमच्या 2 पिढ्या पुरायच्या नाहीत, तुम्ही आमच्या नादी नका लागू। आम्ही आमच्या कष्टाने कमवतो, आम्ही कुठल्या नगरपालिकेच्या पैशातून काही कमवलेलं नाही हे मी ठणकावून सांगतो। आणि आज माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्याला ज्याला वाटतं या नगरपालिकेचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढावा। 1 रुपयाचा भ्रष्टाचार या बऱ्याचशांनी केला असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे।